बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा टी परीक्षा सन 2026 बघा या ठिकाणी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। बघा हे सर्व प्रश्न पहा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारला आहे, शमशेर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे। बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। शमशेर बघा या शब्दाचा समानार्थी शब्द या ठिकाणी तलवार यायला पाहिजे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे, पुढील विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे। बघा या ठिकाणी 4 विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहेत, या ठिकाणी चुकीची जोडी ओळखा। निरर्थक अर्थपूर्ण बघा या ठिकाणी बरोबर आहे। उग्र सौम्य बघा या ठिकाणी हा पण विरुद्धार्थी या ठिकाणी बरोबर आहे। कृपण उदार बघा या ठिकाणी हे पण बरोबर आहे। तर उत्कर्ष प्रगती, उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तो उत्कर्ष अपकर्ष, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी चुकीची जोडी आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय, खालील सर्वनामापैकी संबंधित सर्वनाम ओळखा। बघा आता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। खालील सर्वनामापैकी संबंधित सर्वनाम कोणता असेल, बघा हा ही हे कोणता आहे, दर्शक सर्वनाम आहे। मी आम्ही तो हे कोणता आहे, बघा सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, हा ही हे कोणता आहे, दर्शक सर्वनाम आहे। मी आम्ही हे कोणता आहे, पुरुषवाचक सर्वनाम आहे। कोण काय बघा हे काय असेल, प्रश्नार्थक सर्वनाम आहे। मग आपल्याकडे उरलं काय, जो तो जी ती बघा हे या ठिकाणी काय असतील, संबंधित सर्वनाम या प्रकारची आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलंय, काव्यविहारी, काव्यविहारी हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे। बघा परीक्षेमध्ये कवी आणि त्यांचे टोपण नाव यावर बघा प्रश्न असतो, या ठिकाणी काव्यविहारी विचारलं हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे। बघा सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर आलं का, काव्यविहारी बघा आपण या ठिकाणी धोंडो वासुदेव गद्रे बघा या कवीचं या ठिकाणी काव्यविहारी हे त्यांचं टोपण नाव आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी काय आहे, देवनागरी, देवनागरी लिपीला दुसरे कोणते नाव आहे। देवनागरी बघा आपली लिपी आहे, देवनागरी लिपीला बघा दुसरे कोणतं नाव आहे, तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे, बाळबोध लिपी, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलं, वाक्यामध्ये एखाद्या महत्त्वाच्या शब्दावर जोर द्यायचा असतो तेव्हा कोणत्या विरामचिन्हाचा वापर करतात। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, समजा एखादं वाक्य आहे, त्या वाक्यामध्ये एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असल्यास आपण कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतो, तर दुहेरी बघा या ठिकाणी एकेरी अवतरण चिन्ह या प्रकारचं या ठिकाणी चिन्ह वापरतो पहा। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलंय पहा, तू फार चतुर आहेस, तू फार चतुर आहेस या वाक्याचा प्रकार ओळखा। आज्ञार्थी वाक्य आहे का, हे उद्गारार्थी वाक्य आहे का, विधानार्थी आहे का, प्रश्नार्थक आहे का। तू फार चतुर आहेस म्हणजे कोणत्याला पाहिजे, विधानार्थी बघा या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या वाक्याचा प्रकार आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय, मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत। मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे प्रकार किती आहेत, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, संबोधन। मराठी व्याकरणामध्ये बघा विभक्तीचे एकूण 8 प्रकार आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा पहा, मी निबंध लिहिला आहे, मी निबंध लिहिला आहे हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य असेल। बघा मी निबंध लिहिला आहे, मग आता योग्य उत्तर काय पाहिजे, पूर्ण वर्तमान काळाचं बघा हे वाक्य आहे। मी निबंध लिहिला आहे म्हणजे पूर्ण आहे ना, पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचार, जेव्हा जेव्हा आकाशामध्ये ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो। ज्या वाक्यामध्ये जेव्हा तेव्हा हे शब्द येतात ते वाक्य कोणतं असते, मिश्र वाक्य असते बघा। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, झाकले माणिक वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा। हा प्रश्न बघा मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता। झाकले माणिकचा योग्य अर्थ काय असतो, झाकले माणिक म्हणजे साधा पण सद्गुणी मनुष्य। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे। विषय क्रमांक 8 पुढील नामाचा प्रकार ओळखा। या ठिकाणी बघा समुद्र या ठिकाणी हा शब्द आहे, समुद्र या शब्दाचं कोणतं नाम असेल, विशेष नाम आहे का, सामान्य नाम आहे का, भाववाचक नाम आहे का, समुदायवाचक नाम आहे का। समुद्र कोणता समुद्र, समुद्र आहे फक्त, सामान्य नाम यायला पाहिजे। ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, मराठी भाषेचं लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते। मराठी भाषेचं बघा लेखन प्रामुख्याने देवनागरी लिपीमध्ये केले जाते। ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा।
बघा आता सर्वांनी सांगायचं मागील परीक्षामध्ये बघा शब्द होता हा भार्या. भार्या म्हणजे काय? भार्या म्हणजे पत्नी. तर भार्याचा समानार्थी शब्द बघा पत्नी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा टंचाई या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. बघा पाणी टंचाई असते आपल्याकडे टंचाई, टंचाई होणे. बघा टंचाईचा विरुद्धार्थी शब्द कोणता आला पाहिजे? विपुलता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. प्रत्येक वर्षी प्रकाशित होणारे, आपण त्यांना काय म्हणतो? वार्षिक म्हणतो. पहा प्रत्येक वर्षी या ठिकाणी प्रसिद्ध होणारे त्यांना वार्षिक असे म्हणतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा प्रत्येकाला आयुष्यामध्ये केव्हा ना केव्हा अधिकार गाजवण्याची संधी मिळते. बघा आयुष्यामध्ये कोणाला कोणाला बघा या ठिकाणी प्रत्येकाला बघा आयुष्यामध्ये केव्हा ना केव्हा अधिकार गाजवण्याची संधी मिळते. या अर्थाची म्हण कोणती असेल? 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे या अर्थाची या ठिकाणी योग्य म्हण आहे. विषय क्रमांक 5 वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. या ठिकाणी काय विचारले? 36चा आकडा असणे. 36चा आकडा असणे म्हणजे काय? वैर असणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा आणि व किंवा हे शब्द कोणत्या जातीचे शब्द आहेत? बघा एखादं वाक्य असते त्या वाक्यामध्ये आणि हा शब्द येतो, व हा शब्द येतो, किंवा हा शब्द येतो. हे शब्द कोणत्या जातीचे शब्द आहेत? बघा हे शब्द वाक्यामध्ये बघा जोडायचं, वाक्य जोडायचं काम करतात. आपण त्यांना काय म्हणतो? उभयनवी अवयव. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा आज गावात यात्रा आहे. आज गावात यात्रा आहे. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. बघा गाव शब्द आहे त्याला त हा प्रत्यय लागलाय. त इ आ हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? बघा सर्वांनी सांगायचे त इ आ हे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 8 आमरण या शब्दामध्ये समास कोणता असेल? आमरण. ज्याला मरण नाही, आमरण. बघा अवयभाव समास यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. फूल या शब्दाचं अनेक वचन काय होईल? फूल. फुलचा अनेक वचन बघा एक फूल, फूल, फुले. फुले या ठिकाणी बघा अनेक वचनी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघूया. त्या ठिकाणी बघा या ठिकाणी बी विचारले. बी हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील बघा परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. बी हे कोणत्या कवीचं टोपण असेल? टोपण नाव आहे बी. बघा या ठिकाणी नारायण मुरलीधर गुप्ते या कवीचं बघा टोपण नाव काय आहे? बी आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा नुसती उठाठेव खोगीर भरती ही पुस्तके कोणाची पुस्तके आहेत? नुसती उठाठेव खोगीर भरती. बघा खोगीर भरती हे पुस्तक कोणाचं होतं? बघा पु ल देशपांडे बघा यांची पुस्तके आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 पुढील शब्दापैकी शुद्ध शब्द ओळखा. बघा परीक्षेमध्ये एक प्रश्न बघा यावर असतो. शुद्ध शब्द ओळखा. आध्यात्मिक कोणता असेल? आता आध्यात्मिक या ठिकाणी बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. आध्यात्मिक या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 आला पाहिजे. आध्यात्मिक या ठिकाणी शुद्ध शब्द आहे. विषय क्रमांक 6 अकलनीय या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. अकलनीय म्हणजे काय? न समजणारे, वाईट परिणाम, असंभवनीय, शपथ. बघा सर्वांनी सांगायचं अकलनीय म्हणजे एखादी बघा गोष्ट गूढ असते, समजत नाही. अकलनीय म्हणजे न समजणारे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. नंतर जन्मलेला. नंतर. आधी जन्मलेला आपण काय म्हणतो? अग्रज म्हणतो. आधी जन्मलेला आपण त्यांना काय म्हणतो? अग्रज. नंतर जन्मलेला अनुज यायला पाहिजे याचं उत्तर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. इतश्री होणे. इतश्री होणे म्हणजे काय व्हायला पाहिजे? बघा सर्वांचा इथं समाप्त होणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 10 एकाच जातीचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर कोणत्या विरामचिन्हाचा वापर कराल? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. समजा एखादं वाक्य आहे त्या वाक्यामध्ये एकाच जातीचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर आपण या ठिकाणी कोणत्या विरामचिन्हाचा वापर करतो? आपण या ठिकाणी बघा स्वल्पविराम या विरामचिन्हाचा वापर करतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा उद्यापासून परीक्षा सुरू होईल. उद्यापासून परीक्षा सुरू होईल हे वाक्य बघा केवळ वाक्य या प्रकारचं वाक्य आहे. विषय क्रमांक पुढचा पुढील शब्दाचा समास ओळखा. या ठिकाणी समास काय आहे? बघा शब्द कोणता आहे? चहा पाणी. चहा पाणी या शब्दाचा समास कोणता असेल? चहा पाणी वगैरे. बघा या ठिकाणी मग कोणता आला पाहिजे? चहा पाणी वगैरे. बघा समाहार द्वंद्व समास मागील बघा परीक्षेमध्ये शब्द विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण आहे. बघा या ठिकाणी आपण महत्त्वपूर्ण प्रश्न घेत आहोत. बघा सर्वांनी व्हिडिओला 1 लाईक बघा सर्वांनी या ठिकाणी 1 लाईक सर्वांनी करायचंच आहे. बघा विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला आहे? पुढील शब्दापैकी उपसर्ग घटित शब्द ओळखा. उपसर्ग घटित शब्द कोणते असेल? वरीलपैकी सर्व. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे.
विषय क्रमांक पुढचा, आराम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आराम करणे, कष्ट करणे. बघा आरामच्या या ठिकाणी कोणतं यायला पाहिजे, कष्ट यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, अन्न पाणी. अन्न पाणी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा आता सर्वांनी सांगायचं योग्य उत्तर काय असेल. अन्न पाणी या शब्दामध्ये समाहार द्वंद्व समास या प्रकारचा समास आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, स्त्रीलिंगी शब्द ओळखा. आग, ती आग, तो नाग. बघा राग. बघा आग यायला पाहिजे की नाही या ठिकाणी. आग हा शब्द काय असेल, स्त्रीलिंगी या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे आग. बघा प्रश्न क्रमांक 19 या ठिकाणी बघा काय, विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागून तयार झालेल्या नामांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. पहा मागील परीक्षामध्ये प्रश्न होता विभक्ती प्रत्यय. बघा जे काही आपले विभक्ती प्रत्यय असतात ते शब्द किंवा शब्दयोगी अव्यय लागून तयार झालेल्या आपण नामांना काय म्हणतो? सामान्य नाम म्हणतो. पहा ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. अरे रे अरे तुला शोधायला सारा गाव पालथा घातला या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? बघा सर्वांनी सांगायचं आहे अरे तुला शोधायला सारा गाव पालथा घातला म्हणजे या ठिकाणी अतिशोक्ती अलंकार यायला पाहिजे. अतिशोक्ती. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, तो नेहमीच लवकर येतो. तो नेहमीच लवकर येतो या वाक्याचा कोणता काळ असेल? बघा सर्वांनी सांगायचे तो नेहमीच लवकर येतो या ठिकाणी रीती वर्तमान काळाचं वाक्य. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं आहे पहा. स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण होते? स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण होते? रामकृष्ण परमहंस. पहा स्वामी विवेकानंदांचे गुरु होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. श्रद्धानंद छात्रालय खालीलपैकी कोणी सुरू केले? श्रद्धानंद छात्रालय विचारलेत खालीलपैकी कोणी सुरू केले? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी पहा श्रद्धानंद छात्रालय त्यांनी सुरू केले होते. विषय क्रमांक बघा पुढचा येतो का, राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? राष्ट्रीय मतदार दिवस आपल्याकडे 25 जानेवारी या दिवशी काय असतो आपल्याकडे? राष्ट्रीय मतदार दिवस असतो. विषय क्रमांक पुढचा, अमृत महोत्सव किती वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करतात? अमृत महोत्सव बघा 25 वर्ष पूर्ण झालेला आपण या ठिकाणी रौप्य महोत्सव साजरा. 25 वर्ष पूर्ण झालेला आपण रौप्य करतो. 50ला आपण सुवर्ण महोत्सव करतो. 75ला आपण या ठिकाणी अमृत करतो. बघा 100ला आपण शताब्दी करतो. म्हणजे अमृतला किती असतील? 75 वर्ष या ठिकाणी पूर्ण हे आवश्यक आहेत. विषय क्रमांक पुढचा, राष्ट्रीय बालिका दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? राष्ट्रीय बालिका दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर आलं का? बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा, हिंगणे स्त्री शिक्षण संस्था यांची स्थापना कोणी केली? हिंगणे स्त्री शिक्षण संस्था यांची स्थापना कोणी केली होती? महर्षी कर्वे यांनी. पहा हिंगणे स्त्री शिक्षण संस्था महर्षी कर्वे यांनी बघा स्थापन केलेली संस्था आहे. विषय क्रमांक 9, सत्यार्थ प्रकाश. सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाचं लेखन कोणी केले? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाचं लेखन बघा स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाचं त्यांनी लेखन केलेलं आहे. विषय क्रमांक पुढचा, ऊर्जा अक्षय दिन. ऊर्जा अक्षय दिन विचारले खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा 20 ऑगस्ट या दिवशी काय असतो आपल्याकडे? ऊर्जा अक्षय दिन असतो. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणाला अर्थशास्त्राचे जनक असे म्हणतात? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. अर्थशास्त्राचे जनक आपण बघा ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ बघा या अर्थशास्त्रज्ञाला आपण अर्थशास्त्राचे जनक असे म्हणतो. पहा विषय क्रमांक पुढचा, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? नीती आयोगाचे अध्यक्ष बघा पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. जीएसटी म्हणजे काय? गुड अँड सर्व्हिस टॅक्स. यामध्ये येस म्हणजे काय? गुड. बघा जी म्हणजे गुड, येस म्हणजे सर्व्हिस. सर्व्हिस म्हणजे काय? बघा सोपा प्रश्न आहे. येस म्हणजे बघा मग सर्व्हिस म्हणजे सेवा यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतामधली सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती आहे? भारतामधली सर्वात प्राचीन पर्वतरांग अरवली. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारतामधली सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती असेल? तर अरवली ही पर्वतरांग भारतामध्ये सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे. विषय क्रमांक पुढचा, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? भारताचे मुख्य निवडणूक आयुक्ताचा कार्यकाळ हा 6 वर्षांसाठी असतो. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या शहराला भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर असे म्हणतात? इलेक्ट्रॉनिक शहर आपण कोणत्या शहराला म्हणतो? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? इलेक्ट्रॉनिक शहर बघा आपण बँगलोर बघा या शहराला इलेक्ट्रॉनिक शहर असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतामध्ये पर्यावरण संरक्षण हा कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला होता? भारतामध्ये पर्यावरण संरक्षण कायदा
बघा सन 1972ला कोणता कायदा होता? सन 1972ला पहा वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा सन 1972ला होता. या ठिकाणी पर्यावरण संरक्षण कायदा विचारला आहे, सन 1986चा तो कायदा आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर कुठं आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का पहा. सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर पहा मदुराई, जे की तामिळनाडू राज्यामध्ये आहे. या ठिकाणी काय आहे? सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर आहे. गीताई या पुस्तकाचे लेखन कोणी केले? गीताई बघा हे पुस्तक कोणाचे होते? बघा झाला होता प्रश्न आपल्याकडे मागील परीक्षामध्ये. गीताई या पुस्तकाचे लेखक विनोबा भावे आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताचा नेपोलियन म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? भारताचा नेपोलियन कोणाला म्हणतात? बघा सर्वांनी सांगायचे भारताचा नेपोलियन म्हणजे समुद्रगुप्त. बघा समुद्रगुप्त यांना पहा भारताचा नेपोलियन म्हणून ओळखले जाते. भारतीय राष्ट्रध्वजाची रचना कोणी केली? भारतीय राष्ट्रध्वजाची रचना कोणी केली? तर विद्यार्थी क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतीय संविधान नागरिकांना कोणत्या प्रकारचं नागरिकत्व देत असते? भारतीय संविधान नागरिकांना एकेरी बघा या प्रकारचं नागरिकत्व या ठिकाणी देत असते. विषय क्रमांक पुढचा, गुणसूत्रे विचारलेत खालीलपैकी कशामध्ये स्थित असतात? गुणसूत्रे बघा प्रामुख्याने केंद्रकामध्ये या ठिकाणी असतात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतामधला सर्वात जास्त लांब रेल्वे बोगदा कोणत्या राज्यामध्ये आहे? भारतामधला सर्वाधिक लांबीचा रेल्वे बोगदा जम्मू काश्मीर राज्यामध्ये आहे. विषय क्रमांक पुढचा, लेन्सची शक्ती कशामध्ये मोजतात? लेन्स बघा असतो ना आपला लेन्सची शक्ती विचारली कोणत्या एककामध्ये मोजतात? बघा डायोप्टर या एककामध्ये लेन्सची जी बघा जी काही शक्ती असते ती लेन्सची शक्ती डायोप्टर एककामध्ये मोजतात. क्रमांक पहिला पहा काय विचारलं, पानझडी वृक्षाची अरण्य. पानझडी वृक्षाची अरण्य महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी आढळतात? बघा त्याचे योग्य उत्तर केलं पाहिजे. महाराष्ट्र राज्यामध्ये बघा पानझडी वृक्षाची अरण्य मुख्यत्वे विदर्भामध्ये आढळतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलं आहे, महाराष्ट्र राज्यामधला कोणता भाग पूर्वी निजामाच्या राज्यामध्ये होता? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. महाराष्ट्र राज्यामधील बघा कोणता भाग पूर्वी निजामाच्या राज्यामध्ये होता? तर याचे योग्य उत्तर बघा काय पाहिजे, मराठवाडा बघा हा भाग पूर्वी निजामाच्या राज्यामध्ये होता. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी बघा काय विचारला आहे, भारत देशाची बघा भूसरहद्दीची एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? भूसरहद म्हणजे या ठिकाणी भूसीमा भारताची एकूण किती किमी आहे? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, भारताची बघा एकूण भूसीमा या ठिकाणी 15,200 किमी यायला पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चौथा या ठिकाणी काय विचारला आहे, घटना समितीने आपला राष्ट्रध्वज खालीलपैकी कोणत्या दिवशी संमत केला होता? बघा त्याचं योग्य उत्तर काय पाहिजे, घटना समितीने बघा आपला राष्ट्रध्वज हा 22 जुलै सन 1947ला बघा संमत केला होता. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारला आहे, मल्याळम ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते? बघा त्याचं योग्य उत्तर काय पाहिजे, मल्याळम ही भाषा कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते? तर याचं योग्य उत्तर बघा काय पाहिजे, मल्याळम बघा भाषा प्रामुख्याने केरळ राज्यामध्ये बोलली जाते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6 या ठिकाणी काय विचार, लक्षद्वीप या संघराज्य प्रदेशाची राजधानी कोणती आहे? लक्षद्वीपची राजधानी कोणती असेल? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. अंदमान व निकोबार या बेटाची राजधानी कोणती आहे? पोर्ट ब्लेअर. अंदमान व निकोबार बघा यांची राजधानी कोणती आहे? पोर्ट ब्लेअर आहे. या ठिकाणी लक्षद्वीप विचारलेला आहे. लक्षद्वीपची राजधानी मग कोणती असेल? कावरत्ती. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारला आहे, दामोदर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे? दामोदर हा प्रकल्प कोणत्या राज्यामधला प्रकल्प असेल? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. दामोदर बघा हा प्रकल्प पश्चिम बंगाल या राज्यामधला एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचार, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल पहा सी राजगोपालचारी हे होते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारला आहे, इंदिरा गांधी हा कालवा कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा महत्त्वपूर्ण या ठिकाणी प्रश्न आहे. इंदिरा गांधी हा कालवा राजस्थान या राज्यामधला तो एक महत्त्वपूर्ण कालवा आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारला आहे, भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश, भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? सुंदरबन. बघा सुंदरबन हा भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. कोणत्या राज्यामध्ये असेल? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? भारतामधला सर्वात मोठा बघा त्रिभुज प्रदेश म्हणजे सुंदरबन हा पश्चिम बंगाल या राज्यामध्ये येतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डलहौसी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? डलहौसी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये असेल? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? डलहौसी हे थंड हवेचं ठिकाण पहा हिमाचल प्रदेश राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 15 या ठिकाणी काय विचारलाय पहा, भारतामध्ये युरेनियमच्या खाणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, भारतामध्ये युरेनियमच्या खाणी कुठं आढळत असतील? सर्वांचं योग्य उत्तर आलं का? पहा जादूगोडा झारखंड या ठिकाणी भारतामध्ये युरेनियमच्या खाणी आहेत. जादूगोडा झारखंड या ठिकाणी, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय विचार, पृथ्वीच्या पृष्ठभागावर समान अक्षांश असणाऱ्या बिंदूतून जाणारी काल्पनिक रेषा म्हणजे कोणती आहे? बघा आता सर्वांनी सांगायचं महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागावर समान अक्षांश असणाऱ्या बिंदूतून जाणारी काल्पनिक रेषा म्हणजे अक्षवृत्त होय. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय विचारलाय पहा, पृथ्वीच्या सूर्याभोवती, बघा पृथ्वी सूर्याभोवती फिरण्याच्या गतीला आपण काय म्हणतो? परिभ्रमण गती म्हणतो. परिभ्रमण गती किंवा अजून खालीलपैकी कोणत्या प्रकारची गती म्हणतो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, आपण त्यांना काय म्हणतो? परिभ्रमण गती म्हणतो. अजून या ठिकाणी पृथ्वीची वार्षिक गती असे म्हणतो. पहा पृथ्वीची वार्षिक गती पण म्हणतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 या ठिकाणी काय विचारलाय, खालीलपैकी कोणता ग्रह इतर ग्रहाच्या विरुद्ध दिशेने फिरतो? बघा खालीलपैकी कोणता एक ग्रह आहे, तो ग्रह पहा ग्रहाच्या विरुद्ध दिशेने फिरतो, म्हणजेच बघा नावाचा ग्रंथ या ठिकाणी हा ग्रह आहे, तो या ठिकाणी विरुद्ध दिशेने फिरतो, ग्रहाच्या विरुद्ध दिशेने फिरत असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 या ठिकाणी काय विचारलाय, 0 अंश रेखावृत्त. 0 अंश रेखावृत्त कोणते असते? अक्षवृत्त असतं का? विषुववृत्त असतं का? बघा मकरवृत्त, मूळ रेखावृत्त. सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते असते? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न होता, सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते असते? विषुववृत्त बघा हे सर्वात मोठे असते या ठिकाणी. बघा 0 अंश रेखावृत्त म्हणजे कोणत्या आले पाहिजे? मूळ रेखावृत्ताला 0 अंश रेखावृत्त असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणता महासागर बघा उत्तर ध्रुवाभोवती पसरलेला आहे? बघा आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न घेत आहोत. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक या ठिकाणी करायचं आहे. सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा आता उत्तर ध्रुवाभोवती पसरलेला समुद्र कोणता असेल? आर्क्टिक महासागर आहे पहा, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढच्या ठिकाणी काय विचारलाय, राष्ट्रपती व मंत्रिमंडळ, राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यामधला दुवा कोण असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे, राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यामधला दुवा हा पंतप्रधान असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूया, त्या ठिकाणी काय विचारलाय, भारतामध्ये एकूण किती भाषांना घटनात्मक मान्यता आहे? बघा घटनात्मक भाषा आपल्याकडे किती आहेत? किती बघा भाषांना घटनात्मक दर्जा हा मिळालेला आहे. बघा भारतामध्ये बघा एकूण 22 भाषांना घटनात्मक या ठिकाणी मान्यता मिळाली. 22 भाषा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा या ठिकाणी काय विचारलंय, अल हिलाल या नावाचं वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, अल हिलाल या नावाचं वर्तमानपत्र मौलाना आझाद यांनी सुरू केले होते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 या ठिकाणी काय विचारलाय, कायदेमंडळामध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्यामध्ये भगतसिंग यांना खालीलपैकी कोणी साथ दिली होती? कायदेमंडळामध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी भगतसिंग यांना कोणी साथ दिली होती? बुटकेश्वर दत्त बघा यांनी साथ दिली होती. बुटकेश्वर दत्त, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 या ठिकाणी काय विचारलाय, बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणी केली? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? पंडित मदन मोहन मालवीय यांनी पहा बनारस हिंदू विद्यापीठाची त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 या ठिकाणी काय विचारलं, युगांत या ग्रंथाच्या लेखिका कोण आहेत? युगांत हा ग्रंथ कोणाचा आहे? बघा सर्वांनी सांगायचं आहे, युगांत या ग्रंथाच्या लेखिका कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर बघा काय पाहिजे, इरावती कर्वे युगांत या ग्रंथाच्या लेखिका आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, अंधांसाठी लिपी,
अंधांसाठी लिपी खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली? बघा आलं का सर्वांचं योग्य उत्तर. अंधांसाठी लिपी पहा ब्रेल लुईस या शास्त्रज्ञाने शोधून काढली होती. ब्रेल लुईस. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. ओणम हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करतात? ओणम हा सण. ओणम बघा हा सण प्रामुख्याने केरळ या राज्यामध्ये साजरा केला जाणारा सण आहे. ओणम हा सण केरळ राज्यामध्ये साजरा केला जातो. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचार. भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये लिंग गुणोत्तर प्रमाण सर्वात जास्त आहे? सर्वात जास्त लिंग गुणोत्तर प्रमाण कोणत्या राज्यामध्ये असेल? केरळ या राज्यामध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तर प्रमाण आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. नाबार्ड बँकेची स्थापना विचारली कोणत्या वर्षी झालेली आहे? नाबार्ड बँकेची स्थापना विचारली बघा सन 1982. सन 1982 या वर्षी नाबार्ड बँकेची स्थापना ही झालेली आहे. विषय क्रमांक पुढचा. भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक कोणती असेल? सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक. आता सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक या ठिकाणी SBI यायला पाहिजे. बघा भारताची मध्यवर्ती बँक कोणती असेल? बघा RBI भारताची मध्यवर्ती बँक आहे आणि सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक SBI आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया. विषय क्रमांक पुढचा. भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना कोणी केली? भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना कोणी केली? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना संत एकनाथ महाराजांनी केलेली आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. जल्लीकट्टू हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा करतात? जल्लीकट्टू हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा करतात? सर्वांचं योग्य उत्तर आलं का? पहा जल्लीकट्टू हा सण बघा प्रामुख्याने तामिळनाडू राज्यामध्ये साजरा केला जाणारा तो सण आहे. विषय क्रमांक पुढचा. जगामधला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश कोणता आहे? असा एक कोणता देश आहे त्या देशामध्ये सर्वात जास्त तांदळाचं उत्पादन होत असते? योग्य उत्तर काय पाहिजे? बघा चीन या देशामध्ये सर्वाधिक तांदळाचं उत्पादन हे होत असते. बघा प्रश्न क्रमांक पुढचा. हिंजवडी माहिती तंत्रज्ञान पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? हिंजवडी बघा IT पार्क पुण्याला आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. 23 डिसेंबर हा दिवस कोणता दिवस असतो? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? आपल्याकडे विज्ञान दिवस केव्हा असतो? परीक्षेमध्ये प्रश्न पडू शकतो. राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा असतो? 28 फेब्रुवारी. 28 या ठिकाणी काय असतो? राष्ट्रीय विज्ञान दिवस असतो. या ठिकाणी काय विचारले पहा. 23 डिसेंबर. 23 डिसेंबर बघा या दिवशी काय असतो आपल्याकडे? बघा राष्ट्रीय किसान दिवस असतो पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघू त्या काय विचारलाय. शॉनचे पठार. शॉनचे पठार कोणत्या देशामधले पठार आहेत? सर्वांचं योग्य उत्तर आलं का? पहा शॉनचे पठार म्यानमार या देशामधले पठार. म्यानमार देश. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. अरबी समुद्राची राणी खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? अरबी समुद्राची राणी. बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. अरबी समुद्राची राणी पहा कोचीन या शहराला अरबी समुद्राची राणी असे म्हणतात. विषय क्रमांक पुढचा पहा. समान नागरी कायदा. समान नागरी कायदा यांच्या संबंधीचं कलम कोणता आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे पहा हा पण. समान नागरी कायदा यांच्या संबंधीचं कलम म्हणजे कलम 44 हे समान नागरी कायदा यांच्या संबंधीचं कलम आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. लेप्चा ही आदिवासी जमात कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा आता लेप्चा ही आदिवासी जमात आहे कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? तर सिक्कीम या राज्यामध्ये पहा लेप्चा ही आदिवासी जमात या ठिकाणी आढळत असते. विषय क्रमांक पुढचा. भारतामधला सर्वात उंच वृक्ष कोणता असेल? भारतामधला सर्वात उंच वृक्ष कोणता? देवदार हा भारतामधला सर्वात उंच या ठिकाणी वृक्ष आहे. विषय क्रमांक पुढचा बघू या ठिकाणी काय विचारलाय पहा. भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा कोणता आहे? भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा कोणता असेल? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे बघा. भारतीय विजयंता या ठिकाणी भारतीय बनावटीचा पहिला तो रणगाडा आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. संयुक्त राष्ट्र संघाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? संयुक्त राष्ट्र संघटना युनोचं मुख्यालय बघा न्यूयॉर्क या ठिकाणी संयुक्त राष्ट्र संघाचं या ठिकाणी मुख्यालय आहे. विषय क्रमांक 24. भारतीय कृषी अनुसंधान संस्था कोणत्या ठिकाणी आहे? भारतीय कृषी अनुसंधान संस्था नवी दिल्ली या ठिकाणी आहे. विषय क्रमांक पुढचा. उच्च न्यायालय. उच्च न्यायालय यांच्या संबंधीचं कलम कोणता असेल? हायकोर्ट. उच्च न्यायालय. उच्च न्यायालय यांच्या संबंधीचं कलम 214 आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. एकपेशीय प्राण्याला खालीलपैकी काय म्हणतात? एकपेशीय प्राण्याला काय म्हणतात? सोपा प्रश्न आहे. सर्वांचं योग्य उत्तर आलं का? पहा एकपेशीय प्राण्याला आदिजीव असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. गोदान या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. गोदान या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक पहा प्रेमचंद गोदान या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आहेत. क्रमांक पुढचा. वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध कोणी लावला?
वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध कोणी लावला? जेम्स वॅट या शास्त्रज्ञाने पहा वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध त्यांनी लावला. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणत्या प्रकारचं जीवनसत्व खूप महत्त्वाचे असते? हाडाच्या निकोप वाढीसाठी ड जीवनसत्व हे खूप महत्त्वाचे असते. प्रतिरोध प्रकारचा पाऊस खालीलपैकी कोणत्या भागामध्ये पडतो? बघा झाला होता प्रश्न आपल्याकडे. विषुववृत्तीय बघा प्रदेशामध्ये आरोह या प्रकारचा पाऊस पडतो. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये प्रतिरोध प्रकारचा पाऊस बघा आपल्याकडे कोकणामध्ये पडतो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रामधला दुर्मिळ पक्षी कोणता असेल? माळढोक. माळढोक बघा पक्षी महाराष्ट्रामधला दुर्मिळ पक्षी आहे. पुणे हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? पुणे मुळा मुठा नदीच्या काठामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, तेल्या हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकासंबंधीचा रोग आहे? तेल्या बघा हा रोग कुठला असेल? तेल्या हा बघा डाळिंब या पिकासंबंधीचा या ठिकाणी रोग आहे. आनेर हे धरण धुळे जिल्ह्यामधलं धरण आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. खरोसा लेणी महाराष्ट्र राज्यामध्ये खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? योग्य उत्तर काय पाहिजे? महाराष्ट्र राज्यामध्ये खरोसा लेणी लातूर या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कल्याण सोना कोणत्या पिकात जात आहे? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? कल्याण सोना कोणत्या पिकाची? गहू या पिकाची जात आहे कल्याण सोना. प्रश्न क्रमांक पुढचा, घारापुरी लेणी विचारल्या. घारापुरी लेणी रायगड या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, नीलगिरी या पर्वत रांगेमधलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? नीलगिरी या पर्वतामधलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर पहा, कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या बघा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.